सामना राहील. पहिलं षटक येतोय मैदानामध्ये रोहित कारंडे, अष्टपैलू खेळाडू, जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसातील हिरो ठरलाय आणि नक्कीच त्याचा सामना पाहायला नक्कीच आपल्याला मिळणारा शेवटचा सामना आजच्या दिवसातील पाहायचा कोण पुढे जाणार. नक्कीच सुपर 3 मध्ये जाणारा संघ आपल्याला आज दिसणारा पहिला चेंडू. यावेळेला चेंडू खणून काढला, अतिशय चांगला फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेला. चांगला चेंडू यॉर्कर मध्ये चेंडू होता, परंतु हा चेंडू मात्र थोडासा खाली राहणारा चेंडू आणि इथे मात्र मिळते एक धाव. संघाचा श्री गणेश होता. एक धाव खूप महत्वाची असणार कारण 12 चेंडूचा खेळ आहे. पहिले सत्र सुरू आहे. एक चेंडूचा खेळ संपलाय. एक धाव धावपकर जमा आहे. संघाचा श्री गणेश झाला आहे, परंतु इथून मात्र 25 धावा कदाचित काढण्याचा प्रयत्न ठेवला असेल या संघानं फलंदाजी करताना, परंतु तशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल. तुम्हाला 2-3 मोठे फटके मारावे लागतील तरच तेवढं धाव होऊ शकतात. पाहायचंय अतिशय चांगला चनाक्ष असा एक जबरदस्त गोलंदाज तसेच फलंदाज मैदानामध्ये दिसतोय रोहित कारंडे. रोहितचा हा चेंडू इथे मात्र हवेमध्ये चेंडू पाहायचा गॅप चेंडू ढकलला गेला. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एक धाव तर नक्कीच पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतो. 2 धावा सध्या पूर्ण 2 धाव्यांनी मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 3 वर. बिनबाद 3 अशी एक चांगली सुरुवात. एक धाव खूप महत्वाची असणार आहे कारण एक धाव किती महत्वाची आहे शेवटच्या क्षणी आपल्याला कळतं. आजच्या दिवसातील कैर्य संघ, बलाढ्य संघ ज्याने भुकरपाडासारख्या संघाला हरवलं तो मात्र या स्पर्धेतून बाद झालाय. आणि त्यानंतर मात्र जर विचार केला तर कराडे संघ आज कराडे गाव खुश असणार. दोन्ही कराडे गाव खुश असणार कारण आपण जर विचार केला तर दोन्ही संघ त्यांचे एकमेकाविरोधात खेळतायत. अभ्यास आहे प्रत्येकाचा. इथे मात्र फुलटा चेंडू पाहायला मिळतोय. डावखुर्दाचा फलंदाज इथे मात्र थोडेसे खराब फिल्डिंग पाहायला मिळते. इथे एकच धाव ते 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते आणि धावसंख्या पोहोचते आता 5 वर. 5 ही धावसंख्या बिनबाद 5. जमेची बाजू अजून कुठलाही फलंदाज बाद झाला नाही, परंतु इथून मात्र मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ 2-2 संघांना हरून इथे आलेले आहेत. अशा वेळी एक जबरदस्त एक चुरशीचा सामना या शेवटच्या क्षणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रोहित कारंडे तयार. हा पुढचा चेंडू 10 ते 15 पॉईंटचा रणअप या गोलंदाजाचा. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढला, परंतु झेल काय पकडलाय. सुरेख झेल हवेमध्ये जबरदस्त कामगिरी केली. क्षेत्ररक्षण नक्कीच असं वाटलं 2 धावा मिळतील, कदाचित हा चेंडू गॅप मध्ये जाईल, परंतु ज्या प्रकारे हा झेल पकडला गेला इथे मात्र एक फलंदाज बाद होतोय. डाकुळाचा फलंदाज चांगली फलंदाजी करत होता, संघाला करत होती, परंतु डीजे ना आम्ही एक संधी देतोय. डीजे संघासाठी काहीतरी करावं लागेल कारण एक निर्णायक सामना आहे. यामध्ये जो जिंकेल तो टिकून राहील, सुपर 3 मध्ये पोहोचेल. परंतु पाहायचंय रोहित आणि रोहित दोन्ही फलंदाज. रोहित पाहायचंय कुठला रोहित चमकणार कारण चमकणं गरजेचं आहे. यावेळी पाहायचंय सुरेख फिल्डिंग होती, परंतु इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेला. एक धाव काय रोखू शकलो नाही, परंतु एक धावेने मात्र धावसंख्या पोहोचते आतापर्यंत 6 या धावसंख्येवर. 1-6 अशी एक सुरुवात पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. पाहायचं किती धावा या षटकामध्ये येतील. जेवढ्या धावा येतील त्या खूप महत्वाच्या असणार आहेत कारण तुम्हाला आता कष्टाची परकष्ट करावी लागणार आहे आणि मेहनत करावी लागेल जर सामना जिंकायचा. कारण अस्तित्वाची लढाई आहे. इथे मात्र जो जिंकेल तो मात्र सुपर 3 मध्ये पोहोचणार आहे. पाहायचंय पुन्हा एकदा रोहित तयार. आतापर्यंत आजच्या दिवसातील हिरो रोहित. हा पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा जमिनीलगतचा फटका आहे. पाहायचं क्षेत्ररक्षण. एक धाव तर नक्कीच पूर्ण होणार. चेंडू अडवला जाणार, फेकणार तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. 2 धावा आणि 2 धावेने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 8 ही धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आमचे पंच आम्हाला सांगतायत की पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, अजून एक षटक बाकी आहे. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. पहिल्या 6 चेंडूचा विचार केला तर 8 धावा दिल्या आणि नक्कीच एक चांगली गोलंदाजी केली रोहित याने. आजच्या दिवस रोहितने गाजवलाय पूर्णपणे. आपण पाहिले तर गोलंदाजी असो फलंदाजी असो प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने आपला काय हिस्सा आहे, संघासाठी काय आपण करू शकतो हे दाखवू दिलं. आपला 100% देण्याचा प्रयत्न या गोलंदाजानं नक्कीच दिला आणि पाहायचं इथे 8 धावा. येणार एक षटक म्हणजे 7 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं आपण की कैर्य संघाला 15 धावावर थांबवलं, म्हणजे 14 धावावर थांबवलं, 15 आव्हान ठेवलं होतं आणि ते आवाज पेरताना सहजरित्या सामना जिंकला होता. रोहितने एकतर्फी सामना जिंकवला होता. इथे मात्र पाहायचंय मला वाटतं अक्षय हा गोलंदाज मैदानामध्ये येतोय.
आणि नक्कीच चांगली गोलंदाजी केली. दोन सामने पाहिले, दोन्ही सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली या गोलंदाजानं. पण तो आता शेवटच्या क्षणी नक्कीच त्याच्या ताकदीचा वापर, गोलंदाजी धार इथे वापरावी लागेल या गोलंदाज अक्षयला. अक्षय आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. पहिला चेंडू अक्षयचा. हा चेंडू इथे मात्र बॅटची एज घेते. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू आढळून जातोय. मात्र एक धाव का रोखू शकत नाही. एक धावेने मात्र धावसंख्या थोडीशी वाढते. धावसंख्या पोहोचते ती 9 वर. आता जर विचार केला 7 चेंडूचा खेळ संपला, अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक या 17 मधील. या 5 चेंडूवर एखाद 2 मोठे फटके येणं खूप गरजेचं असणार आहे ते कराडे संघासाठी. पाहायचे कराडे विरुद्ध कराडे असा सामना आपल्याला शेवटचा सामना आज पाहायला मिळतोय. पण तो इथून मात्र हा सामना जर जिंकायचा असेल तर जास्तीत जास्त धावा, मोठं टार्गेट सेट करावं लागेल. कारण आपण पाहिलं की बंड्यासारखा फलंदाज मैदानामध्ये येणार आहे. अशा वेळी नक्कीच एक ती जमेची बाजू असणार आहे. पाहायचं हा चेंडू इथे मात्र थोडीशी लय बर करते. पंच आमच्याकडे वळतात आणि इथे मात्र एक स्वेच्या रूपात धाव मिळते, अतिरिक्त धाव. आणि या एक धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती 10 वर. 10 ही धावसंख्या आतापर्यंत आपण धावपळ पाहतोय. आणि जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आहे. सकाळीच अजिंक्य भौड आणि आम्ही जेव्हा विचार करतोय खेळपट्टीचा, तेव्हा आम्हाला वाटलं होतं की संध्याकाळी धावा कमी होतील, कारण थोडंसं दमट वातावरण, खेळपट्टी थोडीशी कडक जी असते. आपण पाहिलं जास्त ऊन असला कडक खेळपट्टीवर जास्त चेंडू बाहेर जात आहेत, समोर चेंडू येत आहेत. पण अशा वेळी चेंडू कधी खाली राहतोय, कधी वर राहतोय. पण तो हा चेंडूचा जर विचार केला, हा चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्याचा नक्कीच फायदा या गोलंदाजाला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत 2 षटकांमध्ये. 2 चेंडूचा जर विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजानं. पुन्हा एकदा तयार. हा पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका येणार का? हवेमध्ये चेंडू आणि मी आधीच म्हटलं अजिंक्य बोडके, थोडंसं पिच जेव्हा तुमचं दमट वातावरण असतं तेव्हा जे फटके परफेक्ट बॅटवर चेंडू येत नाही. अशा वेळी हा पुन्हा एकदा झटका मिळतोय आणि संधी मिळते आमच्या डीजे मास्टरांना. डीजे आतापर्यंत विचार केला 11 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. म्हणजे जर हा चेंडू निर्धाव गेला किंवा विकेट्स गेली तर तुम्हाला गोलंदाजी करताना खूप दमछाक होईल. परंतु इथून एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. पाहायचं किती मोठं टार्गेट उभं. शेवटचा चेंडू, हा चेंडू शेवटचा स्वतःच्या फॉलोमध्ये झेल पकड जाणार का? आणि झेल पकडलाय. 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि संधी मिळते आमच्या डीजे मॅटरना 10 या धावसंख्येवर.
टीम न धावा जमवल्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 10 आणि 11 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये करायचं आहे त्या आई गारमाते कराडे टीमला. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये काय कमालीची फलंदाजी केली आहे रोहित कारंदे या फलंदाजानं. प्रत्येकाला अगदी भावूक केलं, प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारा हा फलंदाज आहे. पहिल्या मॅचमध्ये 44, दुसऱ्या मॅचमध्ये 24, 18 आणि तिसऱ्या मॅचमध्ये 14 या धावसंख्येवरती तो खेळत आला आहे आणि संघाला अगदी विजयाच्या समीप त्याने नेऊन ठेवलं. आणि आता या शेवटच्या लढतीमध्ये त्याची खरोखर गरज आहे त्या आई गारमाता कराडे टीमला. अक्षयची देखील आपण कौतुक केलं पाहिजे, कारण की जरी रोहितनं चांगली गोलंदाजी केली असेल, रोहितनं चांगली फलंदाजी केली असेल, तरी अक्षयची तितकी चांगली साथ आहे. जो जिगरबाज युवा खेळाडू आहे ना नितेश कारंदे तुमच्या टीमला, त्यानं देखील त्याची देखील आपण वावा करणं गरजेचं आहे. या मॅचमध्ये केवळ त्यानं 2 धावा दिल्या, 3 विकेट प्राप्त केल्या. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील त्यानं चांगली गोलंदाजी केली होती. त्या अगोदरच्या मॅचमध्ये देखील म्हणजे पहिल्या मॅचमध्ये देखील त्यानं संघाला सावरण्याचं काम केलं होतं. त्या अक्षयचं देखील कौतुक आपण या ठिकाणी केलं पाहिजे. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी गुण आलाय. गोलंदाज बंड्या, ज्याला अनुभव आहे. भरत कुरुंगले आम्हाला सांगतात की ज्यावेळी आम्ही खेळत होतो ना त्यावेळी बंड्या चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आणि बंड्या या खेळाडूला चांगली मागणी असायची. रोहित ऑन स्ट्रायकर एंडवरती आहे, कल्पेश नॉन स्ट्रायकर एंडवरती. आणि बंड्याला आम्ही देखील पाहिलं आहे, ज्यावेळी बंड्या फलंदाजी करायचे ना त्यावेळी आमच्या संपूर्ण विभागामध्ये त्यांना ओपनच्या स्पर्धेमधून खेळताना आम्ही पाहिलं. हा पहिला चेंडू, आक्रमण चांगला आहे. फलंदाज रोहित कारंदेच्या बॅटमधून पाहायला मिळतो हा षटकार. डीजे दूरवरचा चेंडूला खेचण्याचा प्रयत्न केला होता रोहितनं आणि त्या प्रयत्नात तो यशस्वी ठरलाय. हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येईल. 6 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात. 11 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये त्यांना करायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर चांगली गोलंदाजी केली ना तर या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो, कारण की सायंकाळचं सत्र आहे. याच मैदानावरती कसलकन टीमनं अगदी मध्ये 5 धावेंचं संरक्षण केलं होतं. एका चेंडूमध्ये 1 धावेचं संरक्षण याच मैदानावरती केलं होतं. परंतु हा विजयी फटका फलंदाज रोहित कारंदेच्या बॅटमधून. आजचा दिवस रोहित कारंडे या फलंदाजाचा होता आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच